नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच मित्रांच्या म्हणजे आता जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्या कमेंट येतात किंवा कोणाची फोन येतात की दादा तुम्ही आता एवढं शेळी पालन करतात तर तुम्ही बिटल शेळ्या घ्यायला पाहिजे. आता बिटल शेळ्या घ्यायला पण माझी पण इच्छा आहे बरं का मित्रांनो, पण विषय कसा झाला बरं का, बिट्टल शेळीचं एका शेळीची किंमत 50-60 हजार रुपये आहे. 40-50 हजार रुपयाच्या समोरच एका शेळीची किंमत आहे. आणि एवढी एकच शेळीला जर आपल्याला बजेट लावायचं म्हणल्यानंतर आपल्या जसं म्हणजे अवसानाच्या बाहेर आहे मराठीमध्ये सांगायचं म्हणजे गावरान भाषेमध्ये आपल्या शेतकऱ्याच्या. तर मित्रांनो, आपल्याला ते करायचं आहे बरं का, पण विषय कसा करायचा माहिती आहे का, शेळीपालन आपल्याला बिट्टल करायचं आहे. पण बिट्टल शेळीपालन कसं करायचं आहे की थोड्या म्हणजे पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे आता तुम्ही मला सांग कसं. तर वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कसं करायचं आहे की सुरुवातीला आपल्याला एक बोकड घ्यायचा आणि बोकड घेतल्याच्यानंतर ते आपल्या गावरानला क्रॉस करायचा. गावरान क्रॉस केल्याच्यानंतर चांगल्यापैकी रिझल्ट येतो. असे बरेच ठिकाणी माझे मित्रमंडळी पण आहेत जे आता चांदभाई पण आहे, बदनापूरजवळ गाव आहे त्यांचं, त्यांच्याकडं पण बिटलचा मेल आहे, पण गावरानला क्रॉस करून चांगल्यापैकी त्याच्यामधून ते उत्पन्न घेता येत समजा. तर ते तसं पण चालतं. पण त्याच्यामुळं मग आपल्याला काय करायचं आहे, छोटासा मेल घ्यायचा आहे. आता ते जे चांदभाई आहेत त्यांनी काय केलं होतं, 11 का 12 हजार रुपयामध्ये एक मेल आणला होता. ते 1 पाऊण 2 महिन्याचा होता, 1.5 पाऊण 2 महिन्याचा. तर त्या पद्धतीनं आपल्याला 2-1 महिन्याचा आणायचा आहे आणि त्याच्यापासून मग आपल्याला समोर चालून एखादी अशीच पाठ बघून आणायची. कारण की कसं आहे, एकदम जर पैशाची गुंतवणूक एवढी करायची म्हणल्यावर सोपा विषय नाही मित्रांनो. आज आपण गुंतवणूक करू शकतो त्याचं नाही, पण कसं असतं, बिटल जात ही बाहेरची आहे आणि ज्या आपल्या परिसरामध्ये शूट व्हायला तिला वेळ लागतो. आता बरोबर आहे, समजा आता आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे बरं का बिटल, असं नाही की आपल्या भागामध्ये नाही आहे म्हणून. तर आपल्या भागामध्ये बिटल आहे आणि बिटलला ती वातावरण पण शूट होत आहे. तर आपल्याला आणायचं म्हणलं तर आपण आपल्या भागामधूनच आणणार आहे, जेणेकरून तिला आपलं वातावरण पण शूट झालं पाहिजे. आणि मित्रांनो, कसं आहे, कोणता जर व्यवसाय करायचा म्हणलं ना तर त्याच्यामध्ये विचार करूनच करावा लागतो. कारण की जे आपला त्याच्यामध्ये लॉस नाही झाला पाहिजे. आता तुम्ही माणसं लॉस कसा होईल, तर लॉस कसं होईल याचं काही सांगताच येत नसतं. जनावरांचं कधीच सांगतात नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आपण कधीच असं जास्त म्हणजे आपला आवाढव्य पैसा खर्च गुंतवणूक करून कधीच व्यवसाय करायचा नाही. थोडा विचार करून त्याच्यामध्ये आपल्याला समोर चालून थोडे 4 दिवस म्हणजे 4 महिने शिल्लक का लागाना. आता जर छोटासा मेल जर आणला आपण 2-2.5 महिन्याचा, तर आपल्या शेळ्या आता सध्या काही लागल्या आहेत समजा, काही गाभण आहेत. तर आता 2 महिन्याचा जरी आणला तर उन्हाळाभर तुम्हाला सांगतो, पावसाळा तोंडाला मे महिन्यापर्यंत बोकड आपला क्रॉसिंगसाठी कामं येतो. आता जर 2 महिन्याचा आणला तर समजा आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 6 महिने जायचे. 2 महिने 6 महिने 8-9 महिन्याचा होतो. 2-2.5-3 महिन्याचा आणू समजा आपण. 8-9 महिन्याचा जरी मेल झाला बोकड समजा, तर चांगल्यापैकी मोठा होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्या शेळ्या तोपर्यंत खाली होतात आणि शेळ्या खाली झाल्याच्या नंतर आपल्या आईनबरोबर टायमावर ते आपल्याला कामी येतात. कारण त्या टायमाला आपल्या शेळ्या क्रॉसिंगला येतात आणि तोपर्यंत हा बोकड मोठा होणार, क्रॉसिंगच्या योग्य होईल आणि मग आपल्याला कामी येईल. अशा हिशोबानं आपल्याला बोकडं आणायचं आहे मित्रांनो. बिटलचं शेळीपालन आपल्याला थोडं उशीर का लागाना पण व्यवस्थित करायचं. एवढा पैसा खर्च करून जमणार नाही. एक शेळी जर म्हणलं तर 50,000 ते 60,000 रुपये आपल्याला एका शेळीसाठी मोजावं लागतात. इतकं त्याची किंमत आहे बिटलची. वाटल्यास तुम्ही विचारून बघा. कारण की बिटलचं इतके रेट वाढलेले आहेत, भरपूर काही रेट वाढलेली आहे ना, एवढा खर्च करून आपल्याला जमणार नाही. आपल्याला स्टेप बाय स्टेपच करावं लागणार आहे, जेणेकरून आपलं आता हे जे भांडवल आहे समजा, आता हे बघताय तुम्ही, तर हे पण भांडवल आपलं एकदम नाही मोडता येत ना. कारण की आहे आपलं भरपूर आहे, आपल्याकडं तर 20-21 जनावरं आहेत सर्व. तर 21 जर म्हणलं तर आता एवढे आपल्याला काढता येत नाही, याच्यातले बकरं काढू शकतो आपण. पण शेळ्या बकरं पण पिल्लं छोटाले आहेत. आता 6 बकरं आता 1-1 महिन्याचे आहेत आणि जे मोठाले आहेत ते बोकडं आपण मागच्या सोमवारी म्हणजे उद्या 8 दिवस होतात, मागच्या सोमवारी आपण
बाजाराला नेले होते, पण ते काही एवढे व्यवस्थित मागितले नाही भोंडे असल्यामुळं. 3 बोकडं आहेत ती. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं मित्रांनो, ह्याच बोकडं विकल्याच्या नंतर आपल्याला एक चांगला बोकडा आणायचा आहे, जेणेकरून समोर चालून लवकर फास्ट मोठा होईल. चांगली सोय घ्यायची त्याला आणि जास्त न शेळ्या करता समोर चालून आपलं नियोजन व्यवस्थित करणार आहोतच आपण. तुम्ही बघणारच फक्त व्हिडिओ बघत जा तुम्ही आपले डेली, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं बघायला भेटेल. आत्तापर्यंत थोडं आपलं चाललं होतं समजा मागं पुढं थोड्या अडचणी असल्यामुळे, इथून समोर आपलं थोडंफार चेंजिंग करणार तर आहोतच आपण. आता काही मित्रांचं म्हणणं आलं की तुम्ही तेच व्हिडिओ टाकता. दादांनो, तेच व्हिडिओ नाही आहे माझे, ते व्हिडिओ नसतात. मी थोडं चांगल्यापैकी नॉलेज असेल तरच बोलत असतो. तुम्हाला आवडत असेल तर बघत जा, नाही आवडत नसेल आवडत तर बघू नका. तसं काही नाही, आपलं काही जबरदस्ती नाही कोणाला, फक्त वाईट कमेंट करत जाऊ नका. कसं असतं माहिती आहे का, मी असा माणूस आहे, तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ बघतात यूट्यूबवरती आणि मी फक्त पालनाचे शेतकरी बांधवाच्या फायद्याचे व्हिडिओ टाकतो. असे फालतू व्हिडिओ माझे नसतात. त्याच्यामुळं कमेंट करायची असली तर चांगली करायचा, व्हिडिओ बघायचे असले तर बघत जा, नाही बघितले तरी माझे काही त्याच्यामध्ये नुकसान नाही. फक्त कमेंट चांगली करत जा. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, आता जे शेतकऱ्याचं नसल तो अशा वाईट कमेंट करत असतील. समजा काही एकानं टाकली ती मला कमेंट की म्हणे तू काही पण व्हिडिओ तेच टाकतो, तुला काही दुसरा कामधंदा आहे का नाही. बरोबर आहे, कामधंदाच नाही ना मला, कामाला लावून द्या म्हणा. बघ म्हणा बाबा तू कामं असलं कुठं तर, मला तर काही कामधंदा नाही. आता शेळ्या कोण सांभाळतं काय माहिती, त्याला काय आता मला बोलता येतं सगळं करता येतं, पण कसं आहे माहिती आहे का, नाही जमत गोष्टी. समोरच्यानं लक्षात आणून घ्यायला पाहिजे. आपण चांगलं सांगतोय, आपलं कसं असतं माहिती आहे का, साधं भोळं काम असतं. आपल्याला ते उलटापालटी करून सांगायचं सवय नाही आहे. जे आपल्या रिअल असतं तेच आपण सांगत असतो. मित्रांनो, कसं असतात काही लोक असतातच खोडीला असतात मुद्दाम, त्यांना ती सवयच असते एक जन्मल्यापासून की याला असं म्हणायचं त्याला तसं म्हणायचं. पण चांगली व्यक्ती भरपूर आहेत, महत्त्व आपला सपोर्ट तुमचा भरपूर आहे. सर्वच असे नसतात, फक्त एक किडा असतोच गावामध्ये, तो किडा सगळ्या गावालाच बदनाम करून टाकतो. असं काही गोष्टी असतात. जाऊ द्या सोडून विषय. पण मित्रांनो, शेळीपालन आपण 100% इथून समोर चांगलंच करून दाखवणार आहे. बिटल पण करूया आपण, बिटल पण स्टेप बाय स्टेप करणारच आहोत. फक्त तुम्ही आपले व्हिडिओ डेली बघा जा, सपोर्ट राहू दे तुमचा. जेवढा सपोर्ट वाढेल मला, जेवढा सपोर्ट तुमचा असेल तेवढं मी पालनामध्ये वाढ करणारच आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपलं पुढचं नियोजन असणार आहे बिटलचं. तर व्हिडिओ कॉल आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.